आज आपण फ्लावर आणि मटार याची भाजी बनवणार आहोत. ही भाजी अतिशय झणझणीत आणि चमचमीत अशी तयार झाली आहे. भाजी स्वादिष्ट लागते पहा. चला तर आपण वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. नमस्कार, मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. हा आपण पाव किलो अ, फ्लॉवर घेतलेला आहे आणि आतपाव अशा पद्धतीने मटार घेतलेला आहे. आता फ्लॉवर आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्याचे जे मागचे जे दांडे आहेत ते वेगळे करायचे आहेत आणि तुरे वेगळे करायचे आहेत. आता मागचे दांडे पण आपण फेकून देणार नाहीयेत पहा. ते आपण बारीक त्याचे काप करून आपण भाजीमध्ये टाकणार आहेत. त्यामुळे भाजी फार स्वादिष्ट लागते पहा. आता पानांकडचा भाग जो आहे तो आपण काढून घेणार आहेत. तो द्यायचा आहे टाकून आपल्याला, तो नाही ठेवायचा. पण तुऱ्यांच्या मागचा जो दांडे आहेत ते मात्र आपल्याला घ्यायचे आहेत. घेतलाय आपण इकडं मटार ठेवलेला आहे. तर फ्लॉवरचे आपण घेऊ ते दांडे तसे काढून आणि भाजीमध्ये ते टाकून द्यायचे आहेत पहा. बारीक करायचे आहेत म्हणजे ते शिजतात चांगले मग. पण भाजी छान लागते त्याने. असा सगळा फ्लॉवर आपण इथं व्यवस्थिशीर तुकडे वगैरे करून घेणार आहेत पहा पद्धतशीर. पाणी तिकडे आपण आता गरम करायला ठेवलेलं आहे. तुरे फार बारीक नाही करायचे पहा, मग शिजल्यानंतर ते अजूनच बारीक होतात. मोठेच ठेवायचे आहेत. आता ते दांड्याचे जे तुकडे केलेले आहेत ते आपण वाटीत टाकलेले आहेत. गरम पाणी घेतले. गरम म्हणजे चांगलंच उकळलंय पहा ते पाणी. फ्लॉवर त्याच्यामध्ये टाकून घेऊ. त्याच्यातच थोडं पाणी आपण तिकडं त्या दांड्यांमध्ये टाकू पहा तुकडे केलेत आपण त्याच्यात. म्हणजे ते पण सॉफ्ट होतील चांगले. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचंय आपल्याला आणि थोडीशी हळद टाकायची. त्याच्यामुळे हे फ्लॉवर जो आहे तो खूप सॉफ्ट आणि स्वच्छ होणार आहे पहा. औषधाची फवारणी केलेली ती थोड्याफार प्रमाणात कमी होईल. आता आपण हे झाकून ठेवणार आहेत पहा. आणि तोपर्यंत आपले मसाले तयार करणार आहेत आपण. एकदम घरगुती पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहेत पहा. कुठले बाहेरचे मसाले इथं आपल्याला वापरायचे नाहीयेत. घरात जे साहित्य आहे त्यानेच बनवणार आहेत आपण. आता इथं आपण लोखंडी तवा घेतलेला आहे. आमचा नेहमीचा मसाले परतायचा तवा आहे हा. आपण 2 कांदे मी बारीक करून घेतलेत, पण त्याच्यापैकी 1 कांदा आपण इथं परतायला टाकलेला आहे. तो दुसरा कांदा आहे तो आपल्याला काय करायचं त्याचं बघू नंतर. आता हे आपल्याला खूप असं काळपट नाही करायचं पहा. असा गोल्डन रंगावरच ठेवायचा आहे. कारण तो आपण मिक्सरमधून काढणार आहे थंड झाल्यानंतर. कांदा आपला तर आलाय पहा परतत काढून घेऊ आपण त्याला. आणि मग त्याच्या जागी आता खोबरं टाकूयात. खोबऱ्याला आपल्याला काही तेल टाकायची गरज नाहीये. त्याला मूळचंच तेल असतं. आणि जे लसूण आणि आलं जे आहे, ते पण आपण याच्यामध्ये थोडंसं परतून घेणार आहेत. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत त्याला परतायचंय. आणि एकत्र मग हे आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरमधून याची पूड तयार करायची. होते पहा पूड छान तयार होते. हे थोडंसं रोस्ट करायचंय फक्त, कच्चेपणा जाईपर्यंत. आता तव्याचं काम झालेलं आहे आपलं. कढई ठेवलेली आहे आपण, पॅन ठेवलाय. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलंय आणि हे तर मटार आपण परतून घेऊ पहा. मटार परतल्यामुळं काय होतं, चांगले ते सॉफ्ट तर होतातच, स्वादिष्ट पण लागतात, चव लागते त्याला. आता हे जे मिश्रण आहे आपलं, खोबरं, आलं आणि लसूण हे मिक्सरला लावून थंड झाले ते, बारीक करून घेऊ ते आपण. मटार पण आपले शिजले बऱ्यापैकी रोस्ट झालेत. काढून घेऊ ते पण वाटीमध्ये आपण. आता आपण इकडे जे फ्लॉवर टाकला होता गरम पाण्यात, तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे पहा. आणि परत इकडं निथळायला ठेवून देऊ आपण. काढलंय पहा आपण लसणाची ती भरड आहे ती काढून टाकली आता मिक्सरमधून. खोबरं आणि आलं आणि लसूण. आता हे जे आहेत मटार, ते तर निम्मे आपल्याला मिक्सरमधून असे भरड करायचे आहेत आणि निम्मे आपण तसेच ठेवलेत पहा अख्खे. त्याची पण भरड तयार केली पहा झाली. आता हा जो कांदा परतला होता आपण तो इथं टाकायचा आहे. त्याच्यामध्ये थोडी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि त्याच्यानंतर तो टोमॅटो आहे 2 छोटे आहेत, त्या पण याच्यात टाकून घेणार आहेत. टोमॅटो जरी ऐच्छिक असले तरी मटार फ्लॉवरच्या भाजीला टोमॅटो टाकावेत आणि भाजी पण थोडी अशी घट्टसर होते पहा. आपण याचे शेंगदाणे वगैरे काही प्रकार टाकणार नाहीये.
अशीच भाजी बनवणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला टोमॅटो टाकणं गरजेचं आहे. पण तुम्हाला नसतीलच आवडत तर नका टाकू. आपण आता परत पुन्हा पॅन ठेवलाय पहा. भाजीला सुरुवात करायची आपल्याला. तेल टाकलेलं आहे आपण. तेल तापलेलं पण आहे. मोहरी पण टाकलेली आहे आपण त्याच्यात. तडतडती मोहरी चांगली. नंतर आपण जिरे टाकलेले आहेत पहा. जो उभा कापलेला लसूण होता आपला, उभे छेद दिलेले आहेत त्याला. ते आपण इथं टाकून घेतलेले आहेत. ते दाताखाली आल्यानंतर चांगले लागतात. भाजीतही ते छान दिसतात असे. नंतर कांदा कापून घेतलेला आहे आपण तो. हे हलवून घेऊ थोडंसं. नंतर त्याच्यामध्ये तो कांदा पण टाकू आपण. कांदा चांगला आपल्याला असा गुलाबी रंगावर तळायचा आहे. फार असा काळपट किंवा करपट नाही करायचा आहे पहा. हलवून घ्यायचा आहे कांदा चांगला, परतून घ्यायचा आहे. तर खोबऱ्या ह्याच्यामध्ये आता आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. नंतर थोडी हळद टाकली आपण. नंतर थोडासा हिंग टाकून घेऊ. हिंग टाकलाय आता. थोडंसं परतू त्याला. मसाले जळणार नाही त्याची काळजी घ्यायची. लगेचच आपण त्याच्यामध्ये खोबरे लसणाची पेस्ट टाकणार आहेत. एकामागे एकच आहे मसाले टाकायचे आहेत पहा आपल्याला. त्याच्यामध्ये जे आपण टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर याचं मिक्स केलं होतं आपण, पेस्ट बनवली ती याच्यात परतून घ्यायची आपल्याला. नंतर याच्यामध्ये धना पावडर टाकायची आपल्याला 1 चमचाभर टाकलेली आहे आपण. छोटा टेबल स्पून म्हणतो आपण तो चमचा. नंतर आपल्याला गोडा मसाला पण 1 चमचाभर टाकलाय आपण. टीस्पून असतात ते टाकायचे छोटे. तुमच्या आवडीवरती अवलंबून असतं. मेंबर किती आहे तसे मसाले पण वाढतात मग. आता मिक्सरला थोडंसं मसाला लागलेला होता त्याच्यामुळे तो आपण पाणी टाकून याच्यात पाणी टाकायचंच होतं आपल्याला. मग तेच टाकलंय आपण आणि पाण्यामध्ये हे चांगलं झाकण लावून हे मसाले शिजू द्यायचे आहेत पहा. हे मसाले शिजण्यावरच आपली भाजीची खरं म्हणजे टेस्ट अवलंबून असते. आता हे फ्लॉवरचे जे दांडे आहेत ना मागचे थोडे राहिलेले, त्याला मी असे सुरीने असे काप दिलेत पहा मध्ये अर्धवट. ह्याची काय आहे, नाही दिले तरी काही फरक नाही पडत, पण त्याच्यामध्ये मसाला शिरतो, भाजी लवकर शिजते. आता हे मसाले आपले शिजलेत पहा चांगले. याच्यामध्ये बाकीचं सगळं साहित्य आपण टाकून घेऊ आता. त्याच्यामध्ये सगळा मटारा टाकायचा आपल्याला. अर्धवट आपण मिक्सरमधून काढलेला टाकायचा आहे. अखंड मटार पण आपण टाकून घेतलाय. फ्लॉवरही आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये. थोडंसं मीठ पण टाकून घेणार आहेत आपण. जवळ-जवळ 70-80% आपला फ्लॉवर शिजलेला आहे. आणि 5 ते 7 मिनिटं याला चांगली उकळी हे आणायची वाफ आणायची चांगली. मीठ टाकून घेऊ आपण. ह्याच्यामध्ये बाकीचा फ्लॉवर आपला शिजून निघतो चांगला. आणि मसाले पण त्याच्यामध्ये चांगले शिरतात पहा. लगेच पाणी ओतायची घाई नाही करायची आपल्याला. पाणी ओतायची तशी आवश्यकताच नाहीये पहा. आता एक वाफ दिल्यानंतर बघा तुम्ही कसा कलर बदललाय त्याचा बघा आता. आणि तुम्ही ही भाजी अशी पण खाऊ शकता पहा. टिफिनला देऊ शकता, डब्याला देऊ शकता मुलांच्या किंवा ताटामध्ये वाढू शकता पहा. पण आपल्याला थोडी पातळ करायची आहे म्हणून आपण थोडंसं त्याच्यात गरम पाणी टाकणार आहेत. नाहीतर तशी पण भाजी रेडी झालेली आहे. आता पाणी तुमच्या मेंबरवर अवलंबून आहे, पण ही भाजी फार पातळ पण नाही चांगली लागत. आणि शिजायचं काय आता एक फक्त उकळी आणायची आपल्याला, भाजी शिजलेली आहे आपली.
झाकण ठेवून एक उकळी आणू. मसाले चांगले मेल्ट होतील सगळीकडे. झाली पहा आपली भाजी रेडी आहे. बाउलमध्ये आपण ती काढून घेऊ आता. अतिशय स्वादिष्ट लागते पहा ही भाजी. आता फ्लॉवर मिळतो, मटार मिळतोय. बाउलमध्ये काढून घेऊयात भाजी. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला एक कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. अतिशय त्याला चांगलं स्ट्रक्चर आलेलं आहे पहा. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, पोळी, भाताबरोबरही तुम्ही खाऊ शकता. अत्यंत स्वादिष्ट लागते पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.